नमस्कार, मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी पंचम या गावी आलेलो आहोत, जिल्हा जळगाव। नमस्कार, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। किशोर रघुनाथ पाटील। किशोर रघुनाथराव पाटील, राहणार धाबा पिंपरी म्हणजे पंचम पिंपरी पंचम। बरं, तुमचा मोबाईल नंबर? माझा नंबर 7756961362। शेत आता तुम्ही दोघं जण त्या दिवशी ते शेत तुमचं आहे की त्यांचं आहे? दोघे कन्फर्म। अच्छा, दोघं मिळून समजा तुम्ही कन्फर्म करताय, बरोबर। आता इथं आपण कोणत्या कोणत्या औषधी घेतले? सरदार ॲग्रिकमचं फ्रेश घेतलाय आणि कंट्रोलर औषध कशी वाटली तुम्हाला? एकदम भारी। काय होतं, काय वाटलं कंट्रोलरला? ते पातीगड चालू होते ते त्या टायमाला ते घेतलं तर ते अळीचा जो विषय होता, बोंडअळी किंवा हे पानं खाणारी अळी, ती कव्हर झाली, बरोबर आहे। आता इथं पाता खाल्लं पण ते त्यानं नंतर खाणं सोडून दिलं, बरोबर आहे। त्याच्यानंतर फ्रेश नावाचं औषध जे आहे हे बायोस्टिम्युलंट तुम्ही वापरलेलं आहे, बरोबर। एका पंपाला 7 मिली, 7 का 10 मिली, 20 लिटरचा 22 लिटरचा पंप तुमचा होता, बरोबर आहे। हा, तर त्याचा काय फरक वाटला, काय जाणवलं? याला बेरिंग खूप चांगल्यापैकी लागलेलं आहे साहेब, हे बघा आहे, मटेरियल पण चांगल्यापैकी लागलेलं आहे आणि बोल जे आहे चांगले इथं भरलेले दिसते आपल्याला। 2 बोल्ट बरोबर, 2 बोल्ट मधलं अंतर जे आहे ते कमी आहे। कपाशीचा कलर हा जो पिंगट होता तो गर्द हिरवा आला, बरोबर। तुम्हाला गळ बी कमी झाली, पातेगड एकदम कमी झाली, फ्रेश मुळे जो पातेगड जो होता तो एकदम कमी झालेली आहे। पूर्ण प्लॉट तुमचा सलग चांगला दिसतोय। आता काय प्रॉब्लेम झाला होता इथं या कपाशीमध्ये? तुम्ही काहीतरी मगाशी बोलत होते सल्फर, पहिले लहान असताना ते काय कोणतं असं मला सल्फर, आता नाव घेत नाही, सायफर, क्लोरोप्लस सायफर मेथी लाल पुडी। बरं, त्याच्यामध्ये म्हणजे पंप मजा मारले की नाही, तर कोणी म्हणे की बा तणनाशीचा पंप आहे, बरोबर। आम्हाला माहित होतं की बा 2 तणनाशी पंप होते, एक पंप तर चांगला होता आपला, पण ते औषध खाली बसलं आणि आखरी वर पंप खतम व्हायला आपला। त्या टायमाने रूम मध्ये थोडी कपाशीच्या पुढे चारी मेहर पुढे लालसलपणा पानाचे पुढे कोकावून गेले होते। त्याच्यानंतर रोहित चौधरीने औषध दिली, डबल फवारणी फ्रेश, आणि त्याच्यानंतर तुम्ही कंट्रोलर ह्या कापूसवर फवारला, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट प्रकारचे आले, त्याच्यामुळे तुमच्या फुलांची संख्या वाढली, माल चांगला लागला, परिपक्वता भरपूर चांगल्या प्रकारे आली। तुम्ही समाधानी आहात? काय सांगाल शेतकऱ्यांना वापरायला? त्याच्यानंतर तुम्ही केळीमध्ये सुद्धा आपलं फ्रेश वापरलेलं आहे, केळीच्या म्हणजे पानामध्ये अंतर बी खूप वाढ झाली, 2 पानांमधलं जे अंतर म्हणजे चवळ येते। अच्छा, कॅनॉपी वाढली पानाची आणि अंतरी वाढली, पावडर पण चांगलं आलं, ठीक आहे, पावडर बी आहे पावडर तर आणि आपण बॅलन्सरचा जो कार्यक्रम तिथे करून दाखवला आपल्या दुकानामध्ये। पाऊस असल्यामुळे आपण आता समजा तिथे घेतला, जे शेतकरी होते, बॅलन्सर कसं वाटलं तुम्हाला? चांगलं प्रॉडक्ट आहे, एक दिवशी वाटलं। बॅलन्सर मुळे आपण जे केलं होतं औषध मिक्स झालं नव्हतं, ते पाण्याचं ना, ते पाण्याचं म्हणजे ते पीएच मेंटेन नव्हतं, सगळं पद्धतशीर सीडीएस मेंटेन होतो। त्याच्यानंतर आणि औषध कसं लगेच 1 ml टाकल्याबरोबर तुमचं औषध पूर्ण मिक्स झालं, आपण त्याला न हलवता सुद्धा औषध किशोर तुम्ही पाहिलं ना, पाण्यामध्ये आणि बॅलन्सर टाकल्यामुळे ते व्यवस्थित वेळ झालं गेलं। आणि प्रत्येक फवारणीमध्ये तुम्ही ते बॅलन्सर वापरायला पाहिजे, ड्रीप मधून द्यायचं असलं तरीही पण आणि स्प्रे घ्यायचा असला तरीही पण, केळीला असो कुठल्याही पिकाला 1 ml प्रति लिटरचा डोस हा बॅलन्सरचा आहे। बॅलन्सर हे पाण्याचा TDS आणि pH मेंटेन करतो आणि तुमचे औषध 100% कामी लावते, ठीक आहे। हां, तर धन्यवाद। येणारं वर्ष हे आपल्यासाठी खूप सुख समृद्धीचं जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नमस्कार।